कधी कधी मोटिवेशन एवढं कमी होतं की असं वाटतं काय करावं आणि काय नाही, सबस्क्राईब का वाढत नाही, काय नाही, व्हिडिओ सोडून द्यावा की काय. पण तुम्हाला सांगते, वारंवार आपल्याला वाटतं वाय टी स्टुडिओमध्ये वाय टी स्टुडिओ ओपन करून बघावा की नको, आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे हे जर सगळी साईडनी जर विचार केला ना, तर इतकं गोंधळल्यासारखं होतं की यूट्यूबच्या धंद्यातच पडू नये असं वाटायला लागलं. जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, तुमचं पण डोकं खात असेल ना, तर या सगळ्याचे प्रश्नाची उत्तर मी आज तुम्हाला सांगते, जेणेकरून मी पण ते खूप कंटाळली आहे की माझे पण सबस्क्राईब वाढत नाही. त्याच्यामुळे मी पण आता विचार करते, तरी पण आपण जाणून घेऊया की यूट्यूबमध्ये आपल्याला काय असं दिसेल की जेणेकरून आपले व्ह्यूज वाढू शकतात आणि काय आपण करू शकतो, म्हणून आपलं मोटिवेशन पण वाढू शकतो. याच्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पण माझ्यापासून थोडंसं मोटिवेशन मिळेल. मी जे व्हिडिओ बनवते त्याच्यापासून तुम्हाला पण फायदा होऊ शकतो, म्हणून तुम्ही जरा लाईक करून सबस्क्राईब करा. मला एकच सांगते, आता हे मी यूट्यूबबद्दल तुम्हाला जरा क्वेश्चन आन्सर करणार. हे क्वेश्चन काय हे आपण हे बघून घेऊया. यूट्यूबच्या पॉलिसी काय असतात, यूट्यूबचे अपडेट काय असतात, हे आपण एक एक व्हिडिओप्रमाणे आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला जाणवेल की व्हिडिओ आपल्याला काय मिळतं, काय देतो, ह्यापासून आपण त्याचा विचार करतो की आपल्याला होतं की नाही. पण एक होप असतो ना, जो होप आपण ठेवायचा असतो. आणि आज अपडेट काय असते ते आपण जाणून घेऊया. यूट्यूबपासून आपल्याला किती अपडेट मिळते, काय काय भेटतं हे जाणून घेण्यासाठी मी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत. चला मग मी माया आज तुम्हाला यूट्यूबवर व्ह्यूज कमी का येतात, खरं जर सांगितलं ना, व्ह्यूज का कमी येतात. मला सांगतात, ज्यांची मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहे, व्ह्यूज आहे, ते लोकांना कमी येतं, तर आपल्यासारख्यांना का नाही. तरी पण तुम्ही मोटिवेशन कमी करू नका आणि सबस्क्राईबची वाट बघा. आता आपण एक तुम्हाला सांगते, व्हिडिओ बनवताना आपल्याला कंटेंट वगैरे व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. व्हिडिओ टाकताना गरज टाकतो, पण का झालं हल्ली ना सगळ्यांचेच प्रॉब्लेम व्हायला लागलेले, मोटिवेशन पण कमी व्हायला लागलेले. व्हिडिओ टाकताना सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो, सगळे म्हणजे तुम्हाला एक सांगते, ज्या गोष्टी आपण मनातून बोलतो करतो, मोटिवेशनसाठी आपण किती पण प्रयत्न करतो, याच्याकडून घे त्याच्याकडून घे, व्हिडिओ कर, सगळे बघत असतो. आपल्याला कोणापासून काय भेटेल हे आपण विचार करून हा व्हिडिओ आपण बनवतो. पण आपल्याला काय आहे, मोटिवेशन एवढं कमी होऊन जातं की ते व्हिडिओ बनवताना डोक्यात वेगवेगळे विचार येतात. मी आता एवढा व्हिडिओ बनवणार आहे आणि माझे सबस्क्राईब वाढतील का नाही, जेणेकरून माणूस एक होपनी व्हिडिओ बनवतो. सबस्क्राईब वाढले पाहिजे, सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजे, त्याच्यामुळे माणूस व्हिडिओ बनवत असतो. पण तुम्ही यूट्यूब आपलं ते यूट्यूबचं अल्गोरिदम आहे ना, तो व्यवस्थित सगळे व्हिडिओ चेक करत असतो, सगळे बघत असतो. त्याच्यासाठी व्हिडिओ बनवताना ना माणसाने प्रत्येक गोष्टी एक बारकाईने करणं गरजेचं आहे. व्ह्यूज कमी होतात, अपडाऊन होत असतात, चालतं. त्याच्यासाठी होप सोडून कधीच द्यायचं नाही, व्हिडिओ बनवत राहायचे, सबस्क्राईब वाढतील. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष बघायचं आपलं वाढतं आहे का नाही. मी काय म्हणते, आपण असं तर काम झाल्यानंतर आपल्याला 1-2 तास मिळतातच ना, त्यात आपण तो 2-2, 4-4 व्हिडिओ रोजचे 2-4 बनवले, 2-3 बनवले तरी होऊ शकतात. त्यात काय एवढं हे नाही, इश्यू नाही आहे. व्हिडिओ बनवताना एवढं टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतलं की मग माणसाचं मूड ऑफ होऊन जातं. आणि खरंच सांगते मी, व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आपलं स्वतःचं आपण बघायचं नाही जास्त. ते बघितलं ना तुम्ही 1, 2, 3, 4, 5 वेळेस बघतात, ते पण रेग्युलर नाही बघायचं. सकाळी बघितलं की दुपारी बघायचं, दुपारी बघितलं की संध्याकाळी, की आपला व्ह्यूज किती आला वगैरे हे आपण आपला व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला बघायला आनंद होतो की आपण किती छान बनवलं. म्हणून व्हिडिओ बनवताना व्ह्यूज वाढणारच. म्हणजे खरंच सांगते, माझ्या लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, काय कारण आहे तेच समजत नाही. म्हणून मी ठरवलेले शॉर्ट व्हिडिओज बनवणार. लॉंग मी बनवणार, आठवड्यातून 1-2 बनवणार, पण शॉर्टचेच मागे लागते, जेणेकरून मी शॉर्ट व्हिडिओ बनवले ना, व्ह्यूज तरी वाढतात. निदान 100-150, घरी 200, 250, 300, 1000 वगैरे असे व्ह्यूज वाढतात. लॉंगला पण वाढतात, शॉर्टला पण वाढत असतात. त्यामुळे ते असतात, म्हणतात ना, वेळ असते ना तोपर्यंत तो असते. पण जसे आपले लोक जास्त व्हिडिओ बघतील ना, तोपर्यंत आपला व्हिडिओ पुढे चालत राहणार. हीच म्हणून खासियत असते व्हिडिओ बनवायची.
तुम्ही बघा म्हणशाल की ही बाई काय लागलं तर अहो पण व्हिडिओ बनवताना ना होप ठेवायचा, पण त्यातच पूर्ण आपण म्हणायचंच नाही. आणि तुम्हाला एक सांगते मी, जेणेकरून आपण सारखं आपले व्हिडिओ बघत असलं ना त्याच्याने जास्त मोटिवेशन कमी होतं आपल्याला कमी पडतात. आपण का बघतोय असं तसं करता करता आपलं इच्छा होतं. आणि कधी कधी खरंच सांगते, कधी कधी मनातून ना इतकं हे होतं ना की असं वाटतं काय करतोय आपण, मोटिवेशन म्हणून आपले बाकीचे लोक काही करत नाही, कोणी काही करत नाही, आपण कशाच्या मागे लागलो. पण एक सांगू, ज्यावेळेस मोटिवेशन आपल्याला व्हिडिओचे सबस्क्राईब कंप्लीट होतात, 1000 सबस्क्राईब कंप्लीट होतात आणि 4000चा वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात भरपूर प्रोसेस असतात. व्हिडिओ कसल्या मोटिवेशन हे आपलं सॉरी ते याचं आपलं मॉनिटाईज व्हायचं, तर ते पण आपल्याला होण्यापर्यंत त्याच्यात भरपूर प्रोसेस असतात. ती किती प्रॉब्लेम करायचं असतं. आणि होप ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी कंप्लीट होऊ शकतात. म्हणून कधी पण आपण स्वतःबद्दल आपण कमी मन समजून नाही घ्यायचं. सबस्क्राईब वाढतील, मोटिवेशन पण वाढवून घ्या तुम्ही स्वतःचं. म्हणजे मनातले जे विचार असतील ना, मोटिवेशन वाढून घ्यायचं अर्थ काय, मनात वाईट वाईट विचार येत असेल ना तर ते विचार काढा, सबस्क्रायबर वाढतील. तुम्ही बघा, मग मी खरंच सांगते, मी बघितलं ना तर माझे 25 वॉच टाईम माझा एकदम 16वर येऊन ठेपला. नंतर मी बघते हळूहळू 1.5 महिना माझा वॉच टाईम कमी होता. नंतर मग मी ते शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागले. मग माझा भरकन असं वरती जायला लागलं 60. मग आता मी पण होपच ठेवू नये की एकदमच पूर्ण वाहून नाही जाते. मी होप ठेवू नये. काम करायचं आहे आपल्याला, आपण काम करणार. हे आपल्याला काहीतरी एक जबाबदारी आहे यूट्यूब बनवायची. आपण जर रेग्युलर रोजचं आपल्या पोटाला कसं खायला लागतं तसं आपलं व्हिडिओचं पण एक प्रकारचं असं असते. ते टाकले तर दिसतील ना, तुम्ही टाकशाल तर व्हिडिओ दिसतील, तेव्हाच आपल्याला ॲडव्हर्टाईज वगैरे भेटते. तुम्ही जर टाकलेच नाही तर प्लेन काय होणार आहे, तुम्ही खालीच येणार की नाही. त्याच्यासाठी व्हिडिओ टाकणे खूप गरजेचे महत्त्वाचे आहे. हे म्हणून सबस्क्राईब कमी झाले तरी टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित व्हिडिओ बनवत राहा आणि काळजीने व्हिडिओचा विचार करत राहू नका. कारण व्हिडिओचा विचार करत बसलं ना आपले सगळे कामं पण राहतात, मनातली इच्छा पण होते. म्हणून टाकायचे. आता यायचे पण आले तर ते पण टाकत राहायचे, टेकचे पण टाकत राहायचे. जे जे आपल्या मनाचं आहे ते ओपन करायचं, व्हिडिओ सांगायचं. पटलं तर जातील पुढे व्हिडिओ, सरकतील नाही तर नाही सरकणार. आज नाही सरकले तर उद्या सरकतील, उद्या नाही सरकले परवा सरकतील, पण पुढे पुढे व्हिडिओ जातील. जर आता आपल्याला यूट्यूबवाल्यांनी जर विचार केला तर आपले व्हिडिओ दाबून ठेवायचे का काढत टाकायचे, पुढे सरकायचे, त्याचं काम तो करतोच आहे, परफेक्ट काम करतो आहे. त्याच्यामुळे आपण आपलं पण काम करणं गरजेचं आहे. व्हिडिओ टाकणं महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ टाकत राहायचं. म्हणून विचार नाही करायचं की आपलं सबस्क्राईब का कमी होतात ते का हे. म्हणून सबस्क्राईब वाढायची एकच गुरु केली, आपण व्हिडिओ वेळेवर टाकायचे, कंटाळा करायचा नाही, मोटिवेशन कमी होऊन द्यायचं नाही. आणि हीच माझी शेवटची गुरु केली की जेणेकरून तुम्हाला मी हे सांगणार की तुम्ही व्हिडिओचे टाकत राहा, टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओ बनवत राहायचे, होप ठेवायचा. कधी कुठल्या पण गोष्टीचं होप ठेवला ना ते पूर्ण होतात आपले. म्हणून टेन्शन न घेता व्हिडिओ बनवत राहा आणि काळजी घेत राहा. थँक्यू सो मच.